नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास सीताराम पोखरकर, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे या संस्थेत गेली 20 वर्ष अध्यापनाचं काम करत आहे। आज काळभैरवनाथ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालय या विद्यालयामध्ये मी मराठीचं अध्यापन करत आहे आणि आज इयत्ता 10वी या वर्गाचं मराठीचं अध्यापन करत आहे। तर या ठिकाणी मित्र हो की आपण महाराष्ट्र राज्यात राहतो। आपल्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा ही मराठी आहे आणि तिला आपण आपली मातृभाषा म्हणून ओळखतो। त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला या ठिकाणी सुरेश भटांचे काव्य आठवतं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। म्हणजे अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रात राहून आपण मराठी भाषा बोलतो हे आपलं परम भाग्य समजायचं। त्याचप्रमाणे आपण आणखीन काही कवींची काव्य ऐकलेली आहे। मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची। अशा प्रकारे ही मराठी भाषा आपण बोलतो, त्यामुळं आपण या ठिकाणी परम भाग्य समजायचं की ही मराठी भाषा ही संतांच्या मुखातून बाहेर पडलेली आहे। त्याचे मूळ प्रवक्ते जर आपण पाहिलं तर आपल्या पुणे जिल्ह्यातीलच पवित्र क्षेत्र असं आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, माझा मराठीची बोली कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन। म्हणजे अशा प्रकारे संतांच्याकडून ज्या भाषेचं वर्णन झालेलं आहे, कौतुक झालेलं आहे, अशी ही आपली मराठी भाषा आपण या ठिकाणी शिकत असताना आज इयत्ता 10वीतील पाठ क्रमांक 2 बोलतो मराठी या पाठातील लेखिका आहे डॉक्टर नीलिमा गुंडी। यांचा थोडक्यात जर परिचय करून द्यायचा झाला तर ह्या नीलिमा गुंडी ह्या मराठीच्या प्राध्यापिका, त्याचप्रमाणे भाषातज्ञ, लेखिका, तसेच त्यांनी अनेक प्रकारचं साहित्य लेखन केलं। त्यामध्ये त्यांची अक्षरांचा देव, निरागळा हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकार, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत। तशी त्यांची अनेक अशी 35 प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत। तसेच त्यांना 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणारा संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलं। आज आपण जो पाठ पाहणार आहोत बोलतो मराठी या पाठाचं जर पाहिलं याच्यामध्ये कोणता विषय मांडलेला आहे लेखिकेने, कारण आपण जी भाषा बोलतो ती मराठी भाषा, ही मराठी भाषा बोलत असताना मराठी भाषेमध्ये शब्दप्रयोग करत असताना कशा प्रकारे विनोदाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे आपल्या हा जो मराठी भाषेचा अभ्यास करत असताना या मराठी भाषेचा सखोल अभ्यास करताना आपण त्या भाषेचा व्युत्पत्ती कोश पाहत असतो आणि ह्या व्युत्पत्ती कोशामध्ये शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला विशेषतः बरीच माहिती मिळते आणि त्यातून आपणास मराठी भाषा शिकण्याचा आनंदही मिळत असतो। आणि म्हणून आपल्या जीवनात विशेषतः सांगायचं झालं तर मराठी भाषेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। म्हणजे काय महत्त्व आहे की आपण जी भाषा बोलतो आपल्या मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते। म्हणजे ते अर्थसौंदर्य उलगडण्यासाठी खास या मराठी भाषेचा अभ्यास केला पाहिजे आणि तोच विषय या पाठातून लेखिकेने मांडलेला आहे। आता पहिलेच तुम्हाला मी सांगितलं की मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोद निर्माण होतो। या पाठामध्ये पहिलंच वाक्य असं आहे की समाजात एक पती पत्नी आहे आणि त्या नवरा बायकोचा संवाद होत असताना मला असं सांगावंसं वाटतं की या ठिकाणी लेखिका म्हणतात, बायको काय म्हणते नवऱ्याला, अहो तुम्हाला मी उत्तपा बनू का? नवरा काय म्हणतो, पा नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। म्हणजे या ठिकाणी हा एक प्रकारचा सहज बोलण्यातून विनोद घडला। म्हणजे आपण हा आकृती पूर्ण अभ्यास करत असताना आता ह्या नवीन पद्धतीमध्ये ज्यावेळेला आकृती पूर्ण करा हा प्रश्न विचारला तो विद्यार्थ्यांना, त्यावेळेला त्यामध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्य असाही प्रश्न विचारला जाईल, ते तुम्हाला आकृती पूर्ण करायची असते। म्हणजेच
पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल की मराठी भाषा शिकत असताना पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतून प्रथमतः काय घडतो, विनोद घडतो. म्हणजे अशा प्रकारे हा या ठिकाणी एक विनोद निर्माण झाला. आता बनवणे हे क्रियापद या ठिकाणी शोभणारं नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो, पण ते या ठिकाणी तसं घडत नाही. हे क्रियापद जे आहे ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात पूर्णपणे घुसलेलं दिसतं. म्हणजे काय होतं पहा, पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण आता तसं सगळं सोडून दिलं आणि मनुष्य शॉर्टकट आला आणि काय म्हणू लागला, भात बनवला, कढी बनवली, पोळ्या बनवल्या, म्हणजे अशा प्रकारचे हे शब्दप्रयोग वापरतो. म्हणजे त्यातून आता आपल्याला असं म्हणावं लागेल की मराठी भाषेचा विनोद पाहत असताना ते आपण पाहिलं, परंतु या ठिकाणी तसा जर मराठी भाषेचा या ठिकाणी बनवणे शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला की आपण व्यवहारात म्हणतो मी त्याला बनवलं बरं का, बनवलं म्हणजे काय केलं, फसवणे, अशा प्रकारचा शब्दप्रयोग या ठिकाणी होतो. म्हणजे या ठिकाणी बनवणे म्हणजेच मराठीमध्ये याचा सरळ अर्थ होतो फसवणे. म्हणजे अशा प्रकारचा मराठी भाषेमध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं विनोद निर्मिती. आता त्याचप्रमाणे ही मराठी भाषा मी सांगितलं की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भाषा कोणती असेल तर ही मराठी भाषा. कारण ह्या मराठी भाषेचे अनेक प्रकारचे शब्दप्रयोग असल्यामुळे ही मराठी भाषा श्रीमंत आहे. कारण काही वेळेला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी भाषा ही कशामुळे श्रीमंत ठरते, कारण ह्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे शब्दप्रयोग येतात. म्हणजे अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही विद्यार्थी मित्र सहज उत्तरं सांगू शकता. आता आणखीन पहा की या ठिकाणी असं एक क्रियापद आहे मारणे. आता मारणे म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं की या ठिकाणी शब्दप्रयोग होतो मारणे, तसा सरळ अर्थ मार देणे. हे क्रियापद ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. म्हणजे या ठिकाणी असं लक्षात घेण्याजोगं आहे, आपण सहज व्यवहारात म्हणतो की पहा आता हा शब्दप्रयोग म्हणजे मारणे म्हणजे मार देणे, परंतु आपण सहज इतरांबरोबर बोलताना काय बोलतो पहा, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, आणखीन टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, कधी कधी विनोदाने तुम्ही म्हणता डोळा मारणे, जेवणावर ताव मारणे, म्हणजे अशा प्रकारचे नवे नवे मासेमारी करणे, माश्या मारणे, म्हणजे अशा प्रकारचे मारणे, असे प्रत्येक ठिकाणी हे क्रियापद आपण पाहतो. म्हणजे हीच तर दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, हीच तर भाषेची फार मोठी गंमत आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आपण पाहतो आणि यावरून आपलं असं लक्षात येईल की आपली मराठी भाषा ही किती श्रीमंत आहे असं लेखिकेला या ठिकाणी या पाठातून सांगायचं आहे. म्हणजे तसंच मराठी भाषेचे वेगवेगळे टप्पे पाहत असताना आता आपण या ठिकाणी मराठी शिकलेलो आहोत, लहान पहिली दुसरीपासून तुम्ही शिकलेला आहात की वाक्प्रचार म्हणजे शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील मराठी भाषेची खास शैली असते. तर आता सहज एखादा तुम्हाला वाक्प्रचार विचारला, खस्ता खाणे. आता खस्ता खाणे म्हणजे खस्ता आपण खातो का, नाही, परंतु खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे असा याच्यामध्ये अर्थ होतो. सरळ सरळ वाक्प्रचार हा खस्ता खाणे खूप कष्ट करणे. पण सरळ आपण शैली पाहिली वाक्प्रचारामध्ये म्हणजे खस्ता खाणे म्हणजे खस्ता खाणे हा काही या ठिकाणी खाद्यपदार्थ नाही, हे आपणास माहीत आहे ना. तसेच आणखीन एक दुसरा वाक्प्रचार तुमच्या पुढे सांगतो, कंठस्नान. लेखिकेने सांगितले कंठस्नान घालणे. हा वाक्प्रचार आपण नेहमीमध्ये पाहतो की युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये कंठस्नान घालणे अशा प्रकारचा म्हणजे आपल्या सैनिकाने शत्रूला कंठस्नान घातले अशा प्रकारे आपण सहज शब्दप्रयोग ऐकत असतो. पण तसा जर शब्दाचा अर्थ पाहिला, कंठस्नान घालणे म्हणजे
गळ्याखालून आंघोळ घालणे, म्हणजे आपला कंठ इथपर्यंत आहे ना, म्हणजे याच्या खाली आंघोळ करणं म्हणजे कंठस्नान घालणे, असा शब्दाचा या ठिकाणी आंघोळ घालणे असा शब्दाचा अर्थ नाही होत, परंतु खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे, तसेच आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे, यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर आपल्या लक्षात येईल की त्याचा अर्थाचा अनर्थ होतो. म्हणजे अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. आणि ज्या ज्या वेळेला आपण मराठी भाषेचा अभ्यास करतो त्यासाठी प्रत्येकाला मराठीतला जो शब्दकोश आहे ती वापरण्याची सवय लागली पाहिजे. कारण का काही वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला काहीतरी प्रसंगाला सामोरं जावं लागतं. मग समाजामध्ये जर मराठी भाषेचा आपला पूर्ण अभ्यास नसेल तर तुम्हाला सहज काही वेळेला एखादा शब्द ऐकायला मिळतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगलं समाजामध्ये मार्क्स मिळवली किंवा चांगलं बोलत असला तर तो अक्कलवान आहे, म्हणजे हुशार आहे, पण त्याच ऐवजी जर दुसरा शब्द वापरला अकलेचा कांदा, म्हणजे या ठिकाणी परत असा शब्द प्रयोग होतो. अर्थ काय होतो पहा, म्हणजे हा अतिशहाण आहे. म्हणजे या ठिकाणी कोण आपले खरे कौतुक करतोय की आपली फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. म्हणजे अशा प्रकारे वाक्प्रचार ही देखील भाषेची एक प्रकारची शैली आहे. हे देखील या ठिकाणी लेखिकेनं भाषेचं मराठी भाषेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आपण क्रियापद पाहत असतो, म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो. आता आपण उपसर्ग घटित प्रत्यय घटित शब्द व्याकरणामध्ये पाहत असतो, पण या ठिकाणी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील काही वेळेला अर्थाचा गोंधळ होतो. काय घडतं पहा, उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे किंवा तिला हसणे, म्हणजेच याचा अर्थ तिची चेष्टा करणे या अर्थी. मग काही वेळेला हाच शब्दप्रयोग पहा, तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे, यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली नाही जर प्रत्यय लावायला जर चुकलो तर मग त्या ठिकाणी आपण समाजात पाहत असतो की वेगवेगळ्या ठिकाणी सभा समारंभांमध्ये काही वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते आणि प्रत्ययांची जागा चुकली की मग त्या ठिकाणी अर्थाचा अनर्थ होतो. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात. आता आपण पाहतो काही ठिकाणी निवेदक सांगत असतात तुझी मदत करणे, पण या ठिकाणी असा शब्द प्रयोग नाही. लेखिका म्हणतात याऐवजी तुला मदत करणे हवे, म्हणजे किंवा त्याचे धन्यवाद असा शब्द प्रयोग नव्हता, त्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. म्हणजे अशा प्रकारे नामाला प्रत्यय लावताना जरी आपल्या काही शब्द प्रयोग चुकले तरी त्या ठिकाणी अर्थाचा अनर्थ होत असतो किंवा ते शब्द व्यवस्थित मराठी भाषेत वाटत नाही. त्यामुळे आपल्या मराठी भाषेची ही श्रीमंती नाही आहे, कारण मग आपण कुठेतरी चुकतो. म्हणजे अशा पद्धतीने मराठी भाषा ही समृद्ध बनवायची असेल तर त्या ठिकाणी पुरेपूर योग्य प्रत्ययांचा भाषेचा पुरेपूर या ठिकाणी वापर करणं अर्थपूर्ण महत्त्वाचं आहे. आता पहा की काही वेळेला आपल्या मराठी भाषेवरती इतर परकीय भाषांचं फार मोठं आक्रमण झाले. विशेषतः आपल्याला मला असं सांगावंसं वाटतं का ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावरती 150 वर्ष राज्य केलं, ते गेले भारत देशातून, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते निघून गेले, परंतु त्यांनी आपली एक या ठिकाणी भाषा ठेवली ती म्हणजे इंग्रजी. म्हणजे अशा पद्धतीने त्या इंग्रजीचे अनेक शब्द आपल्या या ठिकाणी भाषेमध्ये आपण वापरत असतो. ती सवय लागून गेलेली आहे. आता पहा लेखिका कसे सांगतायत की भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात. का भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे, ती सतत वाहत असते. कारण आपल्याकडे आता 21सावं शतक म्हणजे आपण संगणक युग असं म्हटलेलं आहे. मग या संगणक युगामध्ये वावरत असताना त्या संगणकाला इंग्लिशमध्ये शब्द कॉम्प्युटर आपण आहे, मराठीमध्ये संगणक म्हटलेलं आहे, परंतु संगणकाचे इतर जे काही शब्द आहेत, अनेक नवे इंग्रजी शब्द आपण सातत्याने वापरत असतो. मग कीबोर्ड असेल, माऊस असेल, हे शब्द आपल्याला पटकनी कळतात, पण ते जर मराठीमध्ये उच्चारले तर पटकनी कळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या भाषेमध्ये अनेक शब्द ह्या दुसऱ्या भाषेतल्या शब्दांनी प्रवेश केलेला आहे.
त्याचप्रमाणे आणखीन कोणत्या भाषा? मराठीने आजवर अशा अनेक, कारण ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात पहा, 56 भाषेचा केलासी गौरव. एका ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. तसं या मराठी भाषेमध्ये आपलं सरळ सरळ जर पाहायचं की आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपल्याकडे मांडलेला आहे. आता मी सहज या ठिकाणी उभा आहे, माझ्यापुढे मी म्हणणार हा टेबल आहे, म्हणजे हा शब्द इतका आमच्याशी एकनिष्ठ झाला आहे की तो आम्हाला परका वाटत नाही. पण गरज नसताना भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे लेखिका म्हणतात ते योग्य नाही. कारण मराठी भाषा ही अर्थपूर्ण जर पाहायची असेल, अभ्यासायची असेल, तर तिला आपल्या याच्यामध्ये व्याकरणाचा फार मोठा आधार आहे आणि व्याकरणाचा आधार घेऊनच आपण मराठी भाषा बोलत असतो. तरी पण आपल्या समाजामध्ये एक प्रथा, एक फॅशन अशा प्रकारची निर्माण झाली. विद्यार्थ्यांना विचारलं काय करतोस रे, तो म्हणतो मी स्टडी करतो. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी तो जर म्हटला मी अभ्यास केला म्हणून योग्य आहे ना, पण नाही, आपल्याला ती सवय लागून गेली आणि त्या पद्धती म्हणजे मराठी गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही, असं हे एक देखील मराठी भाषेचं वैशिष्ट्य लेखिका सांगतायत की आपण आपल्या मातृभाषेचाच त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. म्हणजेच आपल्याला भाषा वापरताना होणाऱ्या ज्या चुका आहेत ना त्या टाळता येतात आणि पुढच्याला देखील आपल्याला आपली मराठी भाषा सहज समजते. म्हणजे तसं मग आता ह्या मराठी भाषेतली खरी गंमत समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. मग आता मराठी भाषा जर मला सहज परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, आकृती पूर्ण करा, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा मार्ग कोणता? तर भाषेतील गंमत जाणून घेण्याचा मार्ग विद्यार्थी मित्रांनो शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. म्हणजे यातून आपल्याला काय मिळतं? नवीन माहिती मिळते. ज्यावेळेला आपण तो व्युत्पत्ती कोश पाहतो, शब्दाची उत्पत्ती निर्मिती कशी झाली, हा ज्या वेळेला सखोल अभ्यास करत असताना सहज आपल्या लक्षात येतो मोरांबा. म्हणजे या शब्दातल्या मोरा याचा मयुराशी संबंध नसून आपल्याला, तुम्हाला मी मोरांबा म्हटलं की आपल्या पुढे सहज उभा राहतो मोर, पण त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तर पूर्वीच्या काळी मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी आपल्या देशामध्ये मोरेशवरून साखर यायची आणि म्हणून तो शब्दप्रयोग रूढ झाला मोरस, म्हणजे याच्याशी त्याचा संबंध आहे. म्हणजे शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असते हे आपल्याला यातून समजते. म्हणजेच आपल्याला भाषेतली एक गंमत जाणून घेण्याचा मार्ग यातून समजतो. म्हणजे हे एक आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. आता काही वेळेला आता वाक्प्रचाराचा आपण पहिलाही वापर केला, उपयोग केला की कदर करणे असे आपण म्हणतो. आता कदर करणे म्हणजे सहज सहज आपल्याला लक्षात येतं वाक्प्रचाराचं गुणांची पारख करणे. पण मी जर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक भाषांनी प्रवेश केला आहे, मग अरबी असेल, कन्नड असेल, संस्कृत असेल, तमिळ असेल, अशा अनेक भाषा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे तो वाक्प्रचार कद्र या अरबी शब्दापासून कदर शब्द आलेला आहे. हे कसं कळतं? ज्या वेळेला आपण व्युत्पत्ती कोशाचा अभ्यास करतो त्यावेळेला शब्दाची निर्मिती कशी झाली, तो शब्द कोणत्या भाषेतून आपल्या भाषेत आला हे समजतं. कारण आपण आता व्यवहारात सहज म्हणतो तुझी मी कदर केली, तुझ्या गुणांची पारख केली, परंतु त्याची कदर हा शब्द कसा आला तर तो अरबी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. हा शब्द आणि आपण सहज सहज आपल्या मराठी भाषेत उच्चारला आणि वापरू लागलो. म्हणजे इतके आपण त्या परकीय भाषेचे देखील एकरूप झालेलो आहोत. आता यातून शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाहीत. आता मराठीमध्ये आपण एक शब्द नेहमी वापरतो पहा, अनुसया. हा शब्द आपण नेहमी या ठिकाणी ऐकत असतो, वापरत असतो. पण हा शब्द असा नाही, असे नाव नसून हे नाव अनसुया. कसं आहे? अनसुया असं आहे.
म्हणजे असं हे नाव आहे. आपण सहज म्हणतो अनुसूया, पण अनसूया असं हा नाव आहे. मग जर याचं आपण पुढं पाहिलं, संधी केली तर याची संधी कशी होईल? अन अधिक असूया. अशा प्रकारे या अनसूया शब्दाची संधी होते. म्हणजे मनात असूया शब्दाचा अर्थ सहज होतो की असूया म्हणजे मत्सर. असूया म्हणजे मत्सर, म्हणजे मत्सर नसलेली अशी अनसूया. कारण हा शब्द आपल्या मराठी भाषेत नाव नाही आहे, तर मराठी भाषेमध्ये अनसूया असा हा शब्द प्रयोग आहे. आणि त्यामध्ये मत्सर नसलेली स्त्री म्हणजे अनसूया, अशा प्रकारचं हे नाव आहे. त्याचप्रमाणे आणि हा अर्थ आपल्या मनावरती ज्यावेळेला आपण शब्दकोशाचा अभ्यास करतो त्यावेळेला तो अर्थ पक्का रुजतो. तसेच काही संस्कृतमधला शब्द आहे जरा जर्जर. मग जरा जर्जर या संस्कृतमध्ये आलेल्या शब्दाचा अर्थ आहे जर्जर म्हणजे वार्धक्य. वार्धक्याने विकल झालेला म्हणजे पार थकलेला, म्हातारा झालेला. वार्धक्य म्हणजे म्हातारा, हा शब्द तुम्हाला कळायला पाहिजे. त्यात म्हणजे अशा पद्धतीने जचे जे उच्चार आहेत, आता मराठी भाषेचं प्रत्येक अक्षर उच्चारण करत असताना आपण पाहतो की व्याकरणामध्ये ओष्ठ्य आहेत, तालव्य आहेत, दंत्य आहे, कंठस्य शब्द आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येक शब्दाचे हे अक्षरांचे उच्चारस्थान हे वेगवेगळे आहेत. मग या ठिकाणी ज हा जो आहे हा तालव्य शब्द आहे. म्हणजे आणि जरा, जरा म्हणजे आपण जर पाहिलं की जरा म्हणजे थोडे, जरा म्हणजे काय थोडे, आणि जर म्हणजे कलाभूत, म्हणजे अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे या शब्दातील जचे उच्चार आपण पाहिलं की मराठी भाषेच्या जर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करत असताना ज हा शब्द दंत्यमूल्य आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे ध्वनी आहे, म्हणजे दंतमूल्य म्हणजे कसं की उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दाताच्या मुळाला त्या जिभेचा स्पर्श होतो, म्हणून आपण ह्या जला दंत्यमूल्य असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे लेखिकेने या मराठी भाषेची वैशिष्ट्य सांगताना आपल्या पुढे भाषेत आपण कसे शब्द उच्चारतो, कोणत्या अक्षराशी आपण ते शब्दाचा वापर करतो. काही वेळेला असंही घडतं पहा, सहज आपण शब्द लिहितो, कोणत्या अक्षराशी शब्द कसा तोडला पाहिजे. काही वेळेला आपण मराठी सहज लिहून जातो आणि सूतकताई हा एक शब्द आहे. सूतकताई हा एकच शब्द आहे, परंतु तो जर तोडला तर सूतक ताई. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा शब्द लिहिला तर कसं वाटेल. म्हणजे आपण सरळ मराठीमध्ये म्हणतो सूतक ताई हा शब्द, पण सूतक आणि ताई म्हणजे असे दोन शब्द या ठिकाणी तयार होतात. तसं जर केलं तर योग्य वाटणार नाही. काही वेळेला आपण सहज अक्षरशः असाही शब्द एक लिहितो, अक्षरशः. म्हणजे हा एक शब्द आपण नेहमी पाहतो, पण हा शब्द जर असा आपण लिहिला तोडून लिहायचा, आता कसा वैशिष्ट्य सांगतात असा अक्षरशः, म्हणजे हे मुलाचं नाव होतं. म्हणजे अशा प्रकारे हे बरोबर नाही. म्हणजे अशा पद्धतीने अक्षरशः असा कोण मुलाचे नाव करून टाकणे बरोबर वाटत नाही. म्हणजे जसं मराठीमध्ये आहे तसंच लिहिलं पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला अक्षरं तोडून चालणार नाही, जी आहे तशीच लिहिली पाहिजे. जर अक्षरं तोडून लिहिली तर ती मराठीमध्ये योग्य वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने काही वेळेला आता या मराठी भाषेचं वैशिष्ट्य पाहत असताना ही फार श्रीमंत आणि संपन्न भाषा आहे. वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, अनेक प्रकारच्या शब्दांचे अर्थ आपण पाहतो. तर काही म्हणी आपण पाहतो. आपल्या मराठी भाषेतली एक जुनी म्हण सर्वांची पाठ आहेत, पुराणातली वांगी पुराणात. या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हे आपण शोधतो, परंतु हा शोधण्याचा उद्योग आपला फलदायी ठरत नाही. तो उद्योग फुकट जातो. का तर तिथे मूळ म्हण कोणती होती हेच आमच्या लक्षात नाही. मूळ म्हण अशी आहे, पुराणातली वानगी पुराणात. आता वानगी म्हणजे उदाहरणे, म्हणजे पुराणातली उदाहरणे पुराणातच पहा, परंतु आपल्याकडे कोणती म्हण गेली होऊन की पुराणातली वांगी पुराणात. मग आम्ही पुराणातला अभ्यास करतो आणि त्यातलं वांग्याच्या काही संबंधित आहे का एखादी कथा ती शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते फुकट ठरतं. म्हणून लेखिका म्हणते की अशा प्रकारे ही एक मराठी भाषेची समृद्धी, मराठी भाषेतली एक गंमत
त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे. म्हणजे वानगी म्हणजे उदाहरणे, वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, त्यामुळे आपली एक प्रकारचे मराठीत या फजिती होते असं यातून दिसतं. आता शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की लेखिकेने या ठिकाणी सांगितलेलं आहे काही वेळा दोन शब्दरूपे सारखेच असतात. आता आपण नेहमी पाहतो की जग शब्द आहे, आता जग जग आहे का नाही, म्हणजे अशा प्रकारचे शब्द तो तोच आहे परंतु अर्थ भिन्न भिन्न असतात. म्हणजेच शब्दरूपे सारखी असली तर ती काही वेळेला आपल्याला फसवतात, चकवतात. आता लेखिकेने या ठिकाणी उदाहरण दिलं आपल्यासाठी. काय सांगितलं? एक उदाहरण दिलं, राजाचे कलेवर प्रेम होते. राजाचे कलेवर प्रेम होते. आणि तसंच दुसरा सांगितलं की अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर शब्द, कलेवर हा दोन्ही ठिकाणी आला, दोन्ही वाक्यांमध्ये आला. पहिल्या वाक्यामध्ये आला राजाचे कलेवर प्रेम होते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आला अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. शब्दरूपे एकच आहे परंतु येथे पहिल्या वाक्यात जर आपण पाहिलं की कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाशी जर आपण व्याकरणात पाहिलं विभक्तीच्या भागामध्ये तर शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्या ठिकाणी अपघातस्थळी रस्त्याच्या कडेला कलेवर म्हणजे एक शेव, शेव म्हणजे काय, मृतदेह पडलेला होता. म्हणजे अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली मुख्यतः सर्वांनीच विद्यार्थ्यांनी भाषेची शक्तीस्थळे जाणून घ्यायला हवीत. म्हणजेच आपली जी भाषा आपण बोलतो या मराठी भाषेचा आपण सन्मान राखायला हवा. म्हणजेच आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या आईच्या ठिकाणी आहे. म्हणून तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगितलं की आपली जी महाराष्ट्र राज्याची भाषा आहे ती मराठी आहे. म्हणजेच ती आपली मातृभाषा आहे. मातृ म्हणजे आई, म्हणजे मराठी भाषा ही आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला, आपल्या भावना व्यक्त करायला तिने आधार दिला. तिच्याशी आपले खास भाषेची जसं आईशी आपलं जिव्हाळ्याचं नातं असतं तसंच प्रत्येक व्यक्तीचं आपल्या भाषेशी जिव्हाळ्याचे नाते असायलाच हवे. म्हणजे त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आणि म्हणून मराठी भाषेचं ज्ञान नुसते मराठी भाषा बोललो म्हणजे ज्ञान मिळालं नाही, तर मराठी भाषेचा हे जो अभ्यास आहे, जे साहित्य आहेत, जी आपण ज्याला म्हणतो व्युत्पत्तिकोश आहेत, तो प्रामुख्याने आपण अभ्यासला पाहिजे. आणि म्हणजेच आपण ह्या मराठी भाषेचा अभ्यास करत असताना त्या मराठी भाषेचं पूर्ण ज्ञान लेखिका म्हणतात तुम्हाला मिळेल. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर आहे. आतबाहेर आहे म्हणजे माझ्या अंतःकरणातून मी मराठी भाषा बोलतो आणि ज्यावेळेला मी माझ्या समाजात जातो त्याही ठिकाणी माझ्या समाजामध्ये हीच भाषा वापरली जाते. आणि म्हणून लेखिका म्हणते की आपली भाषा ही हवेसारखी आतबाहेर आहे. नवे नवे मी असं म्हणेल की आपली मराठी भाषा म्हणजे आपला श्वासोच्छ्वास आहे. म्हणजे तिचे जीवनातील महत्त्वाचे स्थान आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला हे स्थान कायम ठेवायला आहे. आणि म्हणून शेवटी उदाहरण सांगतात लेखिका की आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते पहा. काय पहिलं वाक्य काय सांगतात? पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. आणि दुसरं वाक्य असं आहे, जरा ज्याला आपण निगेटिव्ह थिंकिंग म्हणतो, तसं इंग्रजीमध्ये आलाच पाच शब्द माझ्या मुखातून पण, म्हणजे नकारार्थी, म्हणजे पाऊस आला चांगलं झालं नाही. पण सकाळीच पहिलं वाक्य काय सांगतं? पाऊस आला आणि पावसामुळे वन महोत्सवाला दाद मिळाली. आणि दुसरं वाक्य असं सांगतं लेखिका म्हणतात सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. म्हणजे माझं सकाळी पाऊस आल्यामुळं सकाळचं चालणं झालं नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एक दोन शब्दप्रयोग एकाच घटनेचे घडतात, म्हणजे पाऊस आल्यामुळे. अशी अनेक वाक्य आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तयार करता येतील. त्यातून मग काय होतं? आपले भाव खुलत जातात. भाषा ही आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. म्हणून तुमचे एकमेकाचे विचार एकमेकाला कळण्यासाठी
ज्यावेळेला तुम्ही विचार दुसऱ्याला मांडता त्यावेळेला ते सूक्ष्मपणे दुसऱ्याला देखील विचार करायला लावतात. अशा प्रकारची ही भाषेच्या अंगी ताकद आहे. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण, मी सुरुवातीलाही सांगितलं आताही सांगतो, सुरेश भट सांगतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे नक्कीच मला वाटतं विसरून चालणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण आपली मराठी भाषा जी आहे बोलतो मराठी, म्हणजे अशा या पाठातून लेखिकेने या पाठात मराठी भाषेची जी वैशिष्ट्ये आहेत ती सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे कोणते आहेत ते यातून आपल्याला नक्कीच समजेल. अशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी या मराठी भाषेची श्रीमंती आपल्यासमोर या पाठातून व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी हा पाठ संपला असं मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाहीर करतो. ओके.